आता मध्य प्रदेशच्या बालाघाट करता पोलिसांचं एक पथक जे आहे ते त्याच्या शोधाकरता त्याला अटक करण्याकरता रवाना झाल्याचं कळतंय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय तिवांडे आता क्षणाला आपल्या सोबत आहेत। उदय, प्रशांत कोरटकर नेमका कुठे याचा शोध घेतला जातोय, पण शक्यता आहे की तो मध्य प्रदेशातला इंदूर किंवा बालाघाटमध्ये असू शकतो। पोलिसांचं पथक त्या दिशेने रवाना झालंय का, काय माहिती मिळते? विशाल, अगदी खरा आहे। प्रशांत कोरटकर गेले 48 तास जे आहेत ते जमिनीत कुठे गेलेला आहे याचा पत्ता जो आहे तो लागत नाही। मात्र जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार प्रशांत कोरटकर जे आहेत ते नागपूरमधून पळण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि प्रशांत कोरटकर यांनी मध्य प्रदेशमध्ये जो आहे तो सहारा घेतल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। एक माहिती अशी मिळते की प्रशांत कोरटकर हे इंदोरला गेले असेल, कारण इंदोरमधल्या अनेक व्यावसायिकांशी जे आहे ते प्रशांत कोरटकर यांचे जे आहेत ते संबंध आहेत। अनेक त्यांच्याशी संबंध असलेल्या व्हिडिओ क्लिप जे आहेत त्यांच्या सोशल मीडियावर आहे। तर दुसऱ्या बाजूने जी नागपूर पोलिसांना माहिती मिळते त्या माहितीनुसार जे आहे ते प्रशांत कोरटकर बालाघाट मध्य प्रदेशमधल्या बालाघाट इथं दडून बसला असल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे नागपूर पोलिसांचं एक पथक जे आहे ते बालाघाटच्या दिशेनं सकाळी रवाना झालेलं आहे आणि जी सूत्रानुसार जी माहिती मिळते त्या माहितीनुसार प्रशांत कोरटकर यांच्या अगदी जवळ जे आहे ते पोलीस पोहोचलेले आहेत। त्यामुळे कुठल्याही क्षणाला जी आहे ती प्रशांत कोरटकर याला अटक होण्याची जी आहे ती शक्यता आहे। प्रशांत कोरटकर हा अतिशय हुशार आहे, त्याचे अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी असेल किंवा राजकारणी असेल यांच्याशी संबंध आहे। त्यामुळे हा सगळा तपास करत असताना अतिशय गोपनीय पद्धतीने जेणेकरून प्रशांत कोरटकर याला सुगावा मिळणार नाही आणि त्याला शिताफीनं अटक करता येईल असा प्रयत्न जो आहे तो नागपूर पोलिसांकडून केला जातोय। मात्र पोलिसांवर देखील प्रशांत कोरटकर याला लवकरात लवकर अटक करावी याचा दबाव आहे, कारण आज सकाळपासून आपण पाहिलं होतं की मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले होते। मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती, त्यानंतर स्थानिक बेलतोडी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलं होतं आणि लोकांच्या भावना तीव्र आहेत। त्यामुळे प्रशांत कोरटकर यांना लवकर अटक करावी आणि त्याला जी आहे ती कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी जी आहे ती या निमित्ताने या कार्यकर्त्यांकडून केली होती। त्यामुळे पोलिसांनी आज रात्रीपर्यंत जर प्रशांत कोरटकरचा शोध घेतला नाही तर बहुतेक उद्याची स्थिती वेगळी असू शकते। लोकांच्या भावना तीव्र आहेत। जे शब्द प्रशांत कोरटकर यांनी शिवाजी महाराजांविषयी वापरलेले आहेत त्यावरून जे आहे ते त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। त्यामुळे अर्थातच तपास यंत्रणांवरती उदय फार मोठा दबाव आहे। लवकरात लवकर त्याला अटक करावी या दृष्टीने पोलिसांना प्रयत्न करावे लागणार आहेत। धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। याबद्दलचे अपडेट आणि इतरही घडामोडी आपण जाणून घेणार आहोत, पण यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।